नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक गोरे SP. आज आपण इयत्ता 12वी विषय भूगोल मधील प्रकरण क्रमांक 6 तृतीयक आर्थिक क्रिया यातील व्यापार, पर्यटन व संदेशवहन या घटकांना अनुसरून माहिती घेणार आहोत. विद्यार्थ्यांनो, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण व्यापारावर परिणाम करणारे घटक याला अनुसरून माहिती घेतलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण व्यापारातील वाहतुकीचे महत्त्व याला अनुसरून थोडक्यात माहिती पाहूया. विद्यार्थ्यांनो, आपल्याला माहिती आहे की वाहतुकीचे वेगवेगळी माध्यमं आहेत. यामध्ये रस्ते वाहतूक, रेल्वे वाहतूक, जल वाहतूक, त्यानंतर हवाई वाहतूक, तसेच या ठिकाणी पाईपलाईन मार्ग किंवा वाहतूक. तर हे काही वाहतुकीचे पर्याय आहेत किंवा माध्यमं आहेत. विद्यार्थ्यांनो, यापैकी सागरी वाहतूक किंवा सागरी जलवाहतूक किंवा जलवाहतूक हा सर्वात स्वस्त वाहतूक मार्ग म्हणून ओळखला जातो. कारण यामुळे दीर्घ अंतरासाठी किंवा आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये सागरी वाहतूक ही अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. सागरी वाहतुकीसाठी येणारा जो खर्च आहे हा इतर वाहतूक माध्यमांपेक्षा अतिशय कमी येतो. विद्यार्थ्यांनो, सागरी वाहतुकीमुळे आयात निर्यात सुरू होऊन आंतरराष्ट्रीय व्यापार, आर्थिक विकास व औद्योगिकरणास चालना मिळते. यामध्ये सागरी जलवाहतुकीचा व्यवस्थापनाचा खर्च देखील कमी असतो. तसेच अत्यंत अवजड वस्तूंची वाहतूक करण्यासाठी सागरी मार्ग हे महत्त्वाचे असतात. उदाहरणार्थ खनिजे, खनिज तेल, लाकूड, धान्य किंवा या ठिकाणी अवजड यांत्रिक वस्तू ज्या आहेत, या घटकांची वाहतूक जलमार्गाने करणे सोयीस्कर ठरते. विद्यार्थ्यांनो, वाहतूक ही एक तृतीय क्रिया असून ती व्यापार करण्यासाठी फार महत्त्वाची आहे. जलवाहतूक, बंदर आणि हवाई वाहतुकीचे महत्त्व व्यापारामध्ये अनन्यसाधारण आहे. या ठिकाणी स्क्रीनवर तुम्हाला एक आकृती दिसत आहे. ही आकृती पाठ्यपुस्तकातील पृष्ठ क्रमांक 61 मधील करून पहा आकृती क्रमांक 6 ही दर्शवलेली आहे. यामध्ये सागर वाहतुकीद्वारे सन 1980 ते 2010 पर्यंत झालेला व्यापार दर्शवलेला आहे. या आलेखाचा वापर करून तुम्हाला विवेचनात्मक टिपा लिहिण्यास या ठिकाणी सांगितलेलं आहे. विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी आपण आकृतीचं निरीक्षण केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जगातील महत्त्वाचे जे काही सागरी मार्ग आहेत, यामध्ये अटलांटिक महासागर, पॅसिफिक महासागर, हिंदी महासागर व भूमध्य समुद्र यांच्याद्वारे या ठिकाणी केली जाणारी जी जलवाहतूक आहे तिला अनुसरून या ठिकाणी आलेखात माहिती दर्शवलेली आपल्याला दिसते. हे होणारी जी वाहतूक आहे किती प्रमाणात होते हे इसवी सन 1980 ते 2010 या दरम्यान झालेली वाहतूक जी आहे ह्या आलेखाद्वारे दर्शवण्यात आलेली आहे. याचं स्पष्टीकरण आपल्याला पुढील प्रमाणे करता येईल. 1980 ते 2010 या 30 वर्षातील कालखंडात महासागराद्वारे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय व्यापारात आणि त्याच्या प्रमाणात आपल्याला खूप बदल झालेला दिसून येतो. 1980च्या दशकात अटलांटिक महासागर हा जागतिक व्यापारासाठीचा मुख्य जलमार्ग म्हणून ओळखला जात होता. एकूण जागतिक व्यापारापैकी सुमारे 25% व्यापार हा अटलांटिक महासागरात होत होता. परंतु मागील 30 वर्षात हळूहळू बदल होत जाऊन अटलांटिक महासागरातून होणाऱ्या व्यापाराचे प्रमाण हे आपल्याला कमी झालेले दिसते. तसेच पॅसिफिक महासागरातून होणारा व्यापार हा थोड्याफार प्रमाणात
हिंदी महासागरातून होणारे व्यापाराच्या प्रमाणात वाढ झालेली आपल्याला दिसते. यावरून असे दिसते की व्यापाराचे केंद्र हे अटलांटिक महासागरातून पॅसिफिक महासागराकडे झालेले आहे. याचा अर्थ पॅसिफिक महासागरातील आता जागतिक व्यापार जास्तीत जास्त देश जे आहेत हे आपल्याला सहभागी होताना दिसून येतात. त्यामध्ये भारत, चीन, जपान, हाँगकाँग, फिलिपिन्स, इंडोनेशिया, मलेशिया, ऑस्ट्रेलिया तसेच संयुक्त संस्थाने, दक्षिण अमेरिकेतील चिली, पेरू हे देश या पॅसिफिक महासागरामध्ये व्यापारात मोठ्या प्रमाणात सहभागी होत असल्याकारणाने आपल्याला वाहतुकीचे जास्तीत जास्त प्रमाण म्हणू किंवा वाहतुकीचे केंद्र म्हणू या ठिकाणी आपल्याला पॅसिफिक महासागर बनत असल्याचे या ठिकाणी दिसून येते. विद्यार्थ्यांनो, यानंतर आपण तृतीयक आर्थिक क्रियेतील पर्यटन या आर्थिक क्रियेविषयी थोडक्यात माहिती पाहूया. पर्यटन हा एक महत्त्वाचा तृतीयक आर्थिक व्यवसाय आहे. गेल्या काही दशकामध्ये पर्यटन व्यवसायात खूप वाढ झालेली आपल्याला दिसते. सद्यस्थितीत वाहतुकीच्या प्रगत साधनांमुळे आणि पर्यटनासाठी लागणाऱ्या मूलभूत सुविधांमुळे पर्यटन क्षेत्रात वाढ झालेली आपल्याला दिसते. एखाद्या ठिकाणी पर्यटन व्यवसाय वाढण्यासाठी भौगोलिक घटक हे महत्त्वाची भूमिका बजावत असतात. यामध्ये प्रदेशाचे स्थान, त्यानंतर हवामान, भूरचना, प्रदेशाची उंची, तेथील जैवविविधता, त्यानंतर सुगमता, पाण्याची उपलब्धता हे प्राकृतिक घटक पर्यटनासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. जसे भौगोलिक घटक पर्यटनावर मोठ्या प्रमाणात प्रभाव पाडतात, तसेच मानवी घटक देखील पर्यटनावर आपल्याला प्रभाव पाडत असल्याचं दिसून येतं. यामध्ये वाहतुकीच्या सोयी, राहण्या खाण्याची सोय किंवा सुविधा, सांस्कृतिक वैविध्यता, शासकीय धोरणे व राजकीय परिस्थिती हे सर्व मानवी घटक पर्यटनावर आपल्याला परिणाम करत असलेले दिसून येतात. विद्यार्थ्यांनो, हे भौगोलिक घटक व मानवी घटक हे दोन्ही घटक पर्यटनावर मोठ्या प्रमाणात परिणाम करतात. याची काही उदाहरणं आपल्याला या ठिकाणी देता येतील. उदाहरणार्थ भारतामध्ये काही थंड हवेची ठिकाणे ही पर्यटनासाठी प्रसिद्ध आहेत. यामध्ये कुलू मनाली, शिमला किंवा महाराष्ट्रात माथेरान, महाबळेश्वर ही जी ठिकाणे आहेत ही तेथील थंड हवामानामुळे या ठिकाणी प्रसिद्ध आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला पर्यटन व्यवसायाचा विकास जो आहे हा आपल्याला मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसून येतो. तसंच काही प्रदेशांना या ठिकाणी समुद्रकिनारे जे आहेत हे लाभलेले असतात. अशा ठिकाणी आपल्याला पर्यटनाचा व्यवसाय जो आहे हा मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येते. तसंच ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतुकीच्या तसंच राहण्याच्या व खाण्यापिण्याच्या चांगल्या सुविधा असणारी जी काही ठिकाणे आहेत अशा ठिकाणी देखील पर्यटक आवर्जून भेटी देत असतात. तर अशा दोन्हीही म्हणजे भौगोलिक व मानवी घटकाला अनुसरून या ठिकाणी पर्यटन व्यवसायात आपल्याला वाढ झालेली दिसून येते. विद्यार्थ्यांनो, देशाच्या आर्थिक विकासामध्ये देखील पर्यटन व्यवसाय जो आहे हा मोठ्या प्रमाणात आपल्याला सहभागी झाल्याचं दिसून येतो किंवा मोठ्या प्रमाणात हातभार लावत असल्याचं दिसून येतं. विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी तुम्हाला पाठ्यपुस्तकातील पृष्ठ क्रमांक 61 वरील एक तक्ता दिलेला आहे. यामध्ये पुढील 2 तक्ते अभ्यासा आणि प्रश्नांची उत्तरे द्या. तक्ता 1 मध्ये काही प्रदेशांच्या स्थूल राष्ट्रीय उत्पादनात पर्यटनाचे थेट योगदान टक्केवारीमध्ये दर्शवलेलं आहे. तर या ठिकाणी तक्ता क्रमांक 2 जो आहे यामध्ये
काही प्रदेशातील पर्यटनामध्ये गुंतलेल्या लोकसंख्येची टक्केवारी या ठिकाणी दर्शवलेली आहे. तक्ता क्रमांक 1मध्ये काही प्रदेशांच्या स्थूल राष्ट्रीय उत्पादनात पर्यटनाचे थेट योगदान जे दर्शवलेलं आहे. यामध्ये मालदीव ह्या देशात पर्यटनाचे थेट योगदान हे आपल्याला 38.92% असल्याचं दिसून येतं. त्यानंतर ब्रिटिश व्हर्जिन बेटे यामध्ये 32.96% पर्यटनाचे योगदान आपल्याला दिसून येतं राष्ट्रीय स्थूल उत्पादनात. त्यानंतर मकाऊ 28.01, अरुबा 27.64 व सेशेल्स 25.73 एवढं राष्ट्रीय उत्पादनात पर्यटनाचे थेट योगदान आपल्याला असलेले दिसून येतं. त्यानंतर तक्ता क्रमांक 2 यामध्ये काही प्रदेशातील पर्यटनामध्ये गुंतलेल्या लोकसंख्येची टक्केवारी जी आढळते ती पुढील प्रमाणे: अरुबा 29.91, सेंट लुसिया 27.29, बहामा 26.49, मकाऊ 26.48, सेशेल्स 25.35. याप्रमाणे आपल्याला या देशांची लोकसंख्या जी आहे ही पर्यटन व्यवसायामध्ये गुंतलेली दर्शवलेली आहे. याला अनुसरून तुम्हाला काही प्रश्न जे आहेत या तक्त्यावर विचारलेले आहे. यात पहिला जो प्रश्न आहे तो वरील तक्ते काय दर्शवतात याचं उत्तर आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. तक्ता क्रमांक 1 हा जगातील काही प्रदेशांच्या स्थूल राष्ट्रीय उत्पादनात पर्यटनाचे थेट योगदान शेकडा प्रमाण दर्शवतो. तसेच तक्ता क्रमांक 2 हा जगातील काही प्रदेशातील पर्यटनामध्ये गुंतलेल्या लोकांचे टक्केवारीचे प्रमाण दर्शवत आहे. हे उत्तर आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर दुसरा प्रश्न विचारलेला आहे, दोन्ही तक्त्यामधील देश सारखे आहेत का? याचं उत्तर आपल्याला सांगता येईल की दोन्ही तक्त्यामधील देशांची नावे सारखी नाहीत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 विचारलेला आहे, या देशांना जगाच्या नकाशावर दाखवा. या ठिकाणी हे जे तक्त्यातील देश आहेत या ठिकाणी नकाशामध्ये तुम्हाला दर्शवलेले आहेत. सर्वांनी तुम्ही जगाचा आराखडा जो आहे किंवा कोरा नकाशा जो आहे यावर हे देश दर्शवण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर पुढचा चौथा प्रश्न आहे, या देशांमध्ये पर्यटनाचे योगदान स्थूल राष्ट्रीय उत्पन्न व रोजगार यात अधिक असण्याचे कारण काय असावे? विद्यार्थ्यांनो, याचं उत्तर आपल्याला सांगता येईल ते म्हणजे कारण हे सर्व देश बेटांच्या स्वरूपात आहेत. त्यामुळे तेथील सुंदर समुद्रकिनारे, स्वच्छ हवामान, नैसर्गिक सौंदर्य, पर्यटनासाठी पोषक सुविधा यामुळे तेथे पर्यटन व्यवसायाचा विकास मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यामुळे देशाच्या राष्ट्रीय उत्पादनात व रोजगारात पर्यटन क्षेत्राचे प्रमाण हे जास्त आहे. विद्यार्थ्यांनो, त्यानंतर यातील शेवटचा 5वा प्रश्न विचारलेला आहे की पर्यटनावर परिणाम करणाऱ्या घटकांसंबंधी निष्कर्षाचा एक परिच्छेद लिहा. याचं उत्तर आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे पहा. पर्यटन हा घटक पूर्णपणे नैसर्गिक पर्यावरणाशी संबंधित असून पर्यटनावर प्रदेशाचे स्थान, तेथील पर्यावरणीय स्थिती, हवामान, भूरचना, जैवविविधता, वाहतूक, पाण्याची उपलब्धता, राहण्याची व खाण्याची व्यवस्था, सांस्कृतिक वैविध्य, शासकीय धोरण, राजकीय परिस्थिती या घटकांचा पर्यावरणावर परिणाम होतो. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी हा जो तक्ता आहे पर्यटनाला अनुसरून दिलेला, याची उत्तरं आपल्याला थोडक्यात सांगता येतील. विद्यार्थ्यांनो, त्यानंतर पुढचा तृतीय आर्थिक क्रियेतील पुढची आर्थिक क्रिया आपल्याला सांगता येईल ते म्हणजे संदेश वहन. विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी पुस्तकात पृष्ठ क्रमांक 62वर या ठिकाणी संदेशवहनाची विविध माध्यमं दिलेली आहेत.
यामध्ये मानव समूहाने जेव्हापासून राहू लागला तेव्हापासूनचा काळ ते सद्यस्थितीपर्यंत बदलत गेलेली संदेशवहनाची जी माध्यमं आहेत ती यामध्ये या आकृतीत दर्शवलेली आहे. सुरुवातीला पहा, या ठिकाणी मानव संदेशवहनासाठी रंगीबिरंगी धुरांचा उपयोग या ठिकाणी संदेश देण्यासाठी करायचा. त्यानंतर घोडेस्वार, टपाल वाहक हे या ठिकाणी त्याचा अवलंब जो आहे हा सुरू झाला. त्यानंतरच्या पुढच्या काळात टेलिग्राम, फॅक्स, दूरध्वनी, रेडिओ, त्यानंतर दूरदर्शन, पेजर, ईमेल, भ्रमणध्वनी, उपग्रहीय दूरध्वनी यासारखे उपकरणांचा शोध जो आहे हा सुरू होऊन त्याचा वापर जो आहे हा आपल्याला होऊ लागल्याचं या ठिकाणी दिसत आहे. तर या आकृतीमध्ये अगदी प्राचीन काळापासून ते सध्याच्या स्थितीपर्यंत वाहतूक संदेशवहन माध्यमांमध्ये कशा प्रकारे बदल झालेले आहेत हे थोडक्यात दर्शवलेलं आहे. विद्यार्थ्यांनो, आता आपण संदेशवहन म्हणजे नेमकं काय हे थोडक्यात समजावून घेऊ. संदेशवहन ही एक प्रक्रिया आहे की ज्याद्वारे आपण संदेशाचे आदानप्रदान करत असतो किंवा आदानप्रदान होते. संपर्क साधण्यासाठी व माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी संदेशवहनाची साधने हे अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतात. विद्यार्थ्यांनो, सर्व सजीवांमध्ये ही प्रक्रिया होत असते. म्हणजे संदेशवहनाची प्रक्रिया ही सर्व सजीवांमध्ये होत असते. मानव संदेशाचे वहन हे वेगवेगळ्या प्रकारे करतो. उदाहरणार्थ, चित्रांच्या माध्यमातून किंवा चित्रांच्या भाषांच्या माध्यमातून, चिन्हांची भाषांच्या माध्यमातून, तसंच बोलणे, सांकेतिक भाषेत लिहिणे, अंगविशेष मुद्रा करून या ठिकाणी संदेश देणे, यातील जे काही संदेश आहेत हे आपण देत असतो किंवा आपल्या समोर या ठिकाणी संदेशवहन करत असतो. तर काही संदेश हे दूरवर पाठवून या ठिकाणी संदेशवहन घडविले जाते. विद्यार्थ्यांनो, सध्याच्या काळात आपण आपले संदेश हे लिखित किंवा तोंडी स्वरूपात दूरध्वनी, मोबाईल, इंटरनेट, आकाशवाणी, दूरदर्शन या माध्यमाद्वारे या ठिकाणी पाठवत असतो. तसंच जगातील ताज्या घडामोडी, हवामानाचा अंदाज, करमणूक याबद्दलची माहिती, तसंच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय व्यापार याविषयी माहिती आपण संदेशवहनाच्या माध्यमातून आपल्याला मिळणं शक्य होतं किंवा पाठवणं शक्य होतं. संदेशवहनाचं पुढचं महत्त्व आपल्याला सांगता येईल ते म्हणजे संदेशवहनामुळे लोकांच्या विचारांची देवाणघेवाण जी आहे ही मोठ्या प्रमाणात होते. तसंच सध्याच्या संदेशवहनाच्या युगाला माहिती संप्रेषणाचे युग किंवा माहितीचे युग म्हणून ओळखले जाते. विद्यार्थ्यांनो, सध्याच्या काळात ज्याच्याकडे माहिती किंवा माहिती मिळवण्याचे स्रोत आहे तोच देश या ठिकाणी आपल्याला आघाडी घेताना दिसून येतो. त्यासाठी माहिती मिळवण्यासाठी प्रत्येक देश सतत प्रयत्नशील असल्याचं या ठिकाणी दिसतं. त्यासाठी प्रत्येक देशाचा कृत्रिम उपग्रह जो आहे त्याचा वापर या ठिकाणी ते देश करत असल्याचं आपल्याला दिसून येतं. आपल्या भारताने देखील मोठ्या प्रमाणात उपग्रह अवकाशात सोडलेले आहेत व त्याद्वारे भारत मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या घटकांना अनुसरून माहिती मिळवत असतो. उदाहरणार्थ, या ठिकाणी हवामान असेल किंवा खनिजं असतील किंवा या ठिकाणी जे काही जलस्रोत आहेत त्यांना अनुसरून माहिती असेल किंवा भूसंपदा असेल त्याला अनुसरून माहिती आहे. अशा वेगवेगळ्या घटकांची माहिती या उपग्रहाद्वारे आपण मिळवत असतो. विद्यार्थ्यांनो, अवकाशात सोडलेले अगणित कृत्रिम उपग्रह हे सातत्याने संदेशवहनाचे काम करतात. त्याद्वारे पृथ्वीच्या विविध नैसर्गिक घटकांची व मानवी घटकांबद्दलची माहिती ही मिळवली जाते. तसेच यामध्ये हवेची स्थिती, त्यानंतर भूगर्भातील हालचाली, खनिज साठे शोधणे,
पृथ्वीच्या एखाद्या ठिकाणांचे अक्षांश रेखांश मिळवणे त्यामुळे सोपे झाले आहे. तसंच संदेशवहनाच्या वापरामुळे प्रादेशिक विकास मोठ्या प्रमाणात घडून येण्यास मदत झाली आहे. संदेशवहनामुळे आपल्याला कोणत्या प्रदेशात कोणत्या घटकांची उपलब्धता मोठ्या प्रमाणात आहे व कोणते घटक कमी आहेत त्याला अनुसरून त्या घटकांची पूर्तता जी आहे ही करणं शक्य होतं. त्यामुळे प्रादेशिक विकास घडून येण्यास मदत होते. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी संदेशवहनाला अनुसरून आपल्याला थोडक्यात माहिती जी आहे ही देता येईल. विद्यार्थ्यांनो, त्यानंतर आपण आता अंतिम टप्प्यात या ठिकाणी चतुर्थक व पंचक आर्थिक क्रिया म्हणजे काय याला अनुसरून थोडक्यात माहिती पाहूया. तृतीयक आर्थिक व्यवसायांचा आणि त्यातील सेवांचा विचार करता या व्यवसायांच्या स्वरूपात खूप भिन्नता आहे. तसेच या सेवांच्या प्रकाराचा आवाकाही आपल्याला मोठा असलेला दिसतो. हा आवाका व भिन्नता लक्षात घेऊन सद्यस्थितीत या सेवा चतुर्थक व पंचक व्यवसायात वर्गीकृत केल्या जातात. ज्या व्यवसायामध्ये चिंतन, संशोधन व नवनवीन कल्पनांचा विकास होत असतो अशा व्यवसायांना चतुर्थक व्यवसाय म्हणतात. परत एकदा सांगतो पहा, ज्या व्यवसायामध्ये चिंतन, संशोधन व नवनवीन कल्पनांचा विकास होतो अशा व्यवसायांना चतुर्थक व्यवसाय असे म्हणतात. यामध्ये शिक्षण, माहिती, संशोधन, विकास या घटकांचा समावेश होतो. उदाहरणार्थ पहा, वित्त नियोजनकार, कर सल्लागार, संगणक प्रणाली विकसक, शास्त्रज्ञ, शाळा, महाविद्यालय, विद्यापीठातील शिक्षक, लेखापाल, कलाकार, वैद्यकीय अधिकारी या पेशामधील व्यक्तींचा या चतुर्थक आर्थिक क्रियेमध्ये या घटकांचा समावेश होतो. विद्यार्थ्यांनो, व्यवस्थापन कौशल्य, वरिष्ठ कार्यकारी अधिकारी, सरकारी अधिकारी, संशोधन अधिकारी, न्यायाधीश इत्यादी व्यवसायांचा समावेश हा पंचक आर्थिक व्यवसायात होतो. चतुर्थक व्यवसाय व पंचक व्यवसाय यातील मुख्य फरक म्हणजे पंचक व्यवसायातील लोक हे उच्चस्तरीय निर्णय घेतात व नीती निर्धारण करण्यास गुंतलेले असतात. त्यांना आपण या ठिकाणी पंचक व्यवसायातील लोक म्हणून या ठिकाणी आपण ओळखतो किंवा पंचक आर्थिक व्यवसाय म्हणून त्यांना आपण ओळखतो. विद्यार्थ्यांनो, पुस्तकामध्ये पृष्ठ क्रमांक 63 वर या ठिकाणी एक पिरॅमिडची आकृती दर्शवलेली आहे व पिरॅमिडच्या आकृतीच्या माध्यमातून या ठिकाणी आर्थिक क्रिया ज्या आहेत ह्या चढत्या क्रमाने दर्शवण्याचा प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी आपल्याला सर्वात अगोदर प्राथमिक आर्थिक क्रिया ज्या आहेत ह्या पिरॅमिडच्या खाली या ठिकाणी असल्याचं दिसून येतं. या प्राथमिक क्रियेनंतर दुसऱ्या आर्थिक क्रियेचा क्रम लागतो. प्राथमिक आर्थिक क्रियांवर या ठिकाणी द्वितीयक आर्थिक क्रिया ह्या अवलंबून असतात. तर ह्या द्वितीय क्रिया या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. यामध्ये कच्च्या मालापासून पक्का माल तयार केला जातो. तर प्राथमिक आर्थिक क्रियेमध्ये कच्च्या मालाचे उत्पादन केले जाते. विद्यार्थ्यांनो, द्वितीयक आर्थिक क्रियेनंतर या ठिकाणी तिसरी आर्थिक क्रिया दर्शवलेली आहे, ती म्हणजे तृतीयक आर्थिक क्रिया. तृतीयक आर्थिक क्रियेमध्ये ग्राहक आणि व्यवसायासाठी सेवा पुरविली जाते. त्यानंतर पुढची चौथी क्रिया जी आहे ती म्हणजे चतुर्थक आर्थिक क्रिया. चतुर्थक आर्थिक क्रियेमध्ये संशोधन, प्रशिक्षण, शिकवणे या घटकांचा आपल्याला समावेश झालेला दिसून येतो. व शेवटचा या ठिकाणी जी काय आर्थिक क्रिया आहे पंचक आर्थिक क्रिया म्हणून ओळखली जाते. यामध्ये सर्वात वरती ती दर्शवलेली आहे पिरॅमिडची. यामध्ये निर्णय घेणे
व नीती निर्धारण करणे ही कामं या आर्थिक क्रियेमध्ये केली जातात. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी ह्या पिरॅमिडच्या आकृतीत चढत्या क्रमाने या ठिकाणी प्राथमिक ते पंचक आर्थिक क्रिया ज्या आहेत ह्या दर्शवलेल्या आहेत. ही आकृती व्यवस्थितपणे या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. तर विद्यार्थ्यांनो, अशा प्रकारे या ठिकाणी आपण प्रकरण क्रमांक 6 तृतीयक आर्थिक क्रिया याला अनुसरून वेगवेगळ्या घटकांची माहिती पाहिलेली आहे. यामध्ये आपण प्रामुख्यानं जे घटक पाहिलेले आहेत यामध्ये तृतीयक आर्थिक क्रियांचे वर्गीकरण, वाहतूक, व्यापार, व्यापारावर परिणाम करणारे घटक, तसंच वाहतूक या घटकावर परिणाम करणारे घटक, त्यानंतर व्यापारातील वाहतुकीचे महत्त्व, त्यानंतर पर्यटन, संदेशवहन, चतुर्थक व पंचक आर्थिक व्यवसाय या घटकांना अनुसरून जी काही माहिती आपण मिळवलेली आहे यातील सर्व मुद्दे या ठिकाणी व्यवस्थितपणे लक्षात ठेवायचे आहेत व या प्रकरणाखालील प्रश्नोत्तरं सोडवायची आहेत.